कॅच मात्र इथे लपकली आणि बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक पहिला राज इथून होईल बाद आणि बॅटिंग करताना सिंहगड जंजीरा जायंट्स टीमचा पहिला फलंदाज बाद. दत्तात्रेयजी निकम यांची देखील उपस्थिती आपण पाहू शकाल. त्यांचं देखील स्वागत. षटक पहिलाच बॉल वरती काय दमदार सुरुवात राहिली आहे फिल्डिंग टीमची. प्रशांत पहिला बॉल वरती सफलता मिळतीये. राजला परतावलं गेल्या. न्यू बॅटर इन ॲक्शन नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती हिमांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाळा मिळतोय. SPL 2026 सरपंच चषक 2026 दमदार पर्व आणि आजची खरं तर मेगा फायनलची रात्र अगदी रंगताना आपल्याला बाळा मिळते. तिसरा सामना आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण एन्जॉय करतोय. अपसाईडला ड्राईव्ह पुश करण्याचा प्रयत्न राहिला आहे परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल. पॉवर प्ले फर्स्ट आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी स्वीकारली प्रशांतनं. पहिल्या बॉलवरती सफलता, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आणि अद्याप एकही धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जात नाहीये. प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. शॉर्ट कव्हरला थोडीशी मिसफिल्ड. झेलची संधी होती परंतु अगदी फिल्डर तैनात नाही आहेत आणि इथून मात्र सिंगल येते. सिंगलला मात्र सुरुवात घडते टीमची आणि स्वतःची सुरुवात घडते. हिमांशू यांच्या बॅटमधून श्री गणेशा मात्र इथून केला जातोय टीमचा आणि एक धाव दापटल्यावरती पाहायला मिळते. दांडी गुल क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. न्यू बॅटर. चला बॅटिंग टीम 12th मॅन इथे नाहीये. 12 मॅन आहे परंतु नावं त्याला माहिती नाहीयेत. फिल्डिंग टीम दर्शन नवीन बॅटर. न्यू बॅटर दर्शन इन ॲक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रशांत याचं कौतुक करावं लागेल. अद्याप 4 चेंडू हाताळले ज्यामध्ये 2 सफलता, एकच धाव खर्च केली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं असावं हे पटवून देत असताना दमदार बॉलिंग इथे राहिले प्रशांतचे. आणखी एक डॉट बॉल. दर्शन स्ट्राईक एंड वरती आहेत. चेंडू समजून आला नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल पाहतोय. षटक पहिलं, सत्र पहिलं. जंजीरा जायंट्स टीम एका बाजूने सिंहगड चॅम्पियन्स टीम. 2 संघ अगदी इथे लढताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि आणखी एक डॉट बॉल. पहिलं षटक संपतंय. गोलंदाजी करत असताना प्रशांतचं कौतुक करणं इम्पॉर्टंट, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जिथे बऱ्याचशा धावा जमताना आपण पाहतो परंतु या मॅचमध्ये खरं तर प्रशांतनं खर्च केली फक्त आणि फक्त सिंगल पहिल्या ओव्हरमध्ये. तर नंतर 2 सफलता देखील नावावरती राहिल्या आणि अगदी पहिलं षटक निर्णायक पाहायला मिळतंय. आपला मेन अंपायर कधी पंक्चर होणार नाही, तो ट्यूबलेस आहे.
व्हॉट अ स्ट्रोक. हिमांशू त्याच्या बॅट मधून आता प्रहार झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जमत नव्हत्या. सेकंड ओव्हरची जशा रीतीने सुरुवात घडतीये पहिल्याच बॉलवरती षटकार. हिमांशू पहिल्याच बॉलवरती पवनचं केलं स्वागत, पवनचं केलं वेलकम. पहिल्याच बॉलवरती वेलकम षटकार येताना आपण पाहिला आणि या दमदार सुरुवात खरं तर घडताना आपण पाहिली. हिमांशूच्या बॅटमधून 7 धावा धावपटलावरती. पहिल्या षटकामध्ये एकच धाव जमली होती. सेकंड ओव्हरमध्ये खरं तर प्रहार केला हिमांशूनं. सत्र पहिलं किती धावा जमतील बॅटिंग करताना जंजिरा जायंट्स टीम. मग एका बाजूने किती धावा संख्येपर्यंत रोखण्याचं काम केलं जाईल सिंहगड चॅम्पियन्स टीम द्वारा. आणखी एक उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक. लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय. इट्स अ बिग हिट, बिग हिट. सलगचा दुसरा हिमांशूच्या बॅटमधून येतो षटकार. या बॉलवरती षटकार आला. खरं तर प्रितेश दादा मोरे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत, 1000 रुपये आहेत. प्रशांत दादा गांगडे यांच्याकडून देखील 1000. आणि जर विकेट आली तर साहिल दादा कौशल यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाज झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येते. आमचे लालाभाई खरं तर संपूर्ण तर नाश्त्याची व्यवस्था संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडून आपण पाहतोय. आणि या सिंगल मात्र येते. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावपटलावरती आहेत. पहिल्या 2 बॉलवरती आलेले 2 षटकार. त्यानंतर थोडंसं कमबॅक पवनचं देखील पाहायला मिळतंय. दर्शन स्ट्राईक एंड वरती अद्याप 3 चेंडू खरं तर दर्शनं फेस केलेत. एकही धाव त्याच्या खात्यामध्ये जोडली नाहीये. यावेळेस खरं तर आणखी एक सफलता मिळतीये. बोल्ड, क्लीन बोल्ड, दांडी गुल. आणि इथून मात्र दर्शन 4 चेंडू फेस केले, एकही धाव त्यानं जोडली नाही. आणि तो दर्शन मात्र मैदानाच्या बाहेर परततोय. पर 6 खरं तर तुषार यासाठी 500 रुपये. प्रफुल्ल यांच्याकडून, प्रफुल्ल दादा येवले यांच्याकडून तुषारसाठी प्रत्येक षटकारास 500. परंतु साहिल दादा कौशल यांना आता 200 जमावे करावे लागतील. 2 विकेट्स आल्यात. चला पैसे जमा करा साहिल दादा, पळू नका. सलग 2 सफलता मिळत आहेत. धक्का क्रमांक 4. बॅट्समन तुषार मैदानाच्या बाहेर. पहा इथे खरं तर गाडीची चाबी आम्हाला सापडली.
मारुती सुझुकीची चावी आहे. कोणाची असेल त्यांनी उलट पटवा आणि चावी घेऊन जा. षटक दुसरं संपलं, ज्या षटकामध्ये 13 धावा जमताना आपण पाहिल्या, परंतु 2 सफलता देखील मिळवल्या पवन. पहिल्या 2 बॉलवरती थोडासा खराब प्रदर्शन राहिला होता, परंतु नंतरचे अंतिम 4 बॉल जिथे खरं तर तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल डॉट आणि अंतिम 2 बॉलवरती सलग 2 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन ओव्हर नंबर 3 ओम आलाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला हिमांशू. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडवरती 6व्या क्रमांकावरती न्यू बॅटर अमितला आपण पाहतोय. इट्स अ डेड. या वेळेचा फटका आणखी एक झेल टिपली जाते. हिमांशूला देखील परतावं लागेल, ज्याच्या बॅट मधून मागील ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि तो हिमांशू मात्र परततोय. धक्का क्रमांक 5वा. कापूरचा टायगर प्रितेश मोरे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. रुपेश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, माऊली एंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व रुपेशजी पाटील यांच्याकडून 500 आणि इतर नंतर प्रफुल्ल दादा येवले यांच्याकडून 500 आणि साहिल दादा कौशल यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. 1200 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. परंतु आता गोलंदाजाची लाईन खरं तर बिघडली आहे, कदाचित बंटी दादांना बघून. पहिलाच बॉल अवांतर पाहायला मिळतोय. पंच वाईटची एकच आहे ना, मागे गेला नाही ना बॉल. ओके, सिंगल येते आणि टीमचे टोटल 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पुश केला अप साईडला. बॅकवर्ड झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये बॉल होईल ट्रॅव्हल. मिळतील 2 आणि या 2 संघाची धावा संख्या 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपटलावरती बाणा म्हणतील प्रितेश मोरे. प्रशांत दादा कधी मैदानाच्या आतमध्ये उतरतील हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे. त्या खेळाडूची देखील आतुरतेनं वाट पाहिली जाते. प्रशांत दादा आणि बंटी दादा, तुम्ही सलामीला येणं इम्पॉर्टंट होतं. कदाचित धावसंख्या आता 30 ते 40 वरती असते. बॅकवर्ड साईडला डिक्लेअर झोन मध्ये बॅटची कडा घेऊन करत जरा बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते आणि या सिंगलला मात्र 18 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. षटकारासाठी कॅश प्राइज आहे. रुपेशजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, तदनंतर प्रफुल्लदादा येवले, साहिलदादा कौशल यांच्याकडून कॅश प्राइज लागले गेलेत प्रितेश दादा मोरे यांच्यासाठी. अमित इज ऑन दी स्ट्राईक, राईट हँड बॅटर. षटक क्रमांक 3 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेचा हा बॉल लेग बॅटच्या सुरुवात खरं तर सिंगल मिळेल टीमला आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे टोटल 19 आकड्यावरती. अमित स्ट्राईक एंडवरती बॉल पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रितेश मोरे. हाफ ट्रॅकर बॉल परंतु इथे पहा बॅट्समन बाद. धावचीच्या स्वरूपात ज्या खेळाडूसाठी खरं तर पारितोषिक लागले होते तो प्रितेश मोरे मैदानाच्या बाहेर.
थँक्यू. बंटी दादांचा खेळ बॉक्स टाईपला खूप चांगला होताना पाहिलाय, परंतु आज कुठेतरी मैदानाच्या बाहेर परतावं लागतं. न्यू बॅटर दीपक. वेगानं ट्रॅव्हल केल्या बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळते टीमला. षटक समाप्त होईल. तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या जमली आहे 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा पटलावरती. चला टाइमवर आहे पहा. 15 मिनिटं खरं तर संपत आली आहेत. चला त्वरित बॉल रिलीज केला गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल. अंतिम षटक 4थं षटक. डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. मराठी भाषेमध्ये ज्याला साधेपणाने म्हटलं जातं हाणामारीचं षटक. आणि कुणाल. न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती दीपक. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धाव्यांच्या संघाची धावा संख्या पुढे सरसावताना 22. (22) धावा पटलावरती. 6 धक्के बसले तथापि बॅटिंग करताना जंजीर जायंट्स टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण 4 ओव्हर्समध्ये जी धावसंख्या बनणं निर्णायक होतं ती धावसंख्या अद्याप बनताना पाहायला मिळत नाहीये. ऑन साईडला फ्लिक केला. फिल्डर आहे डीप स्क्वेअरला. उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तू मे थ्रो मध्ये देखील चुकी. तिसरीचा प्रयत्न देखील केला जातोय, परंतु आता मात्र फलंदाज होतील बाद. दीपक मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तो प्रयत्न असफल राहिलाय. आणि इथून मात्र धक्का 7वा बसतोय जंजीर जायंट्स टीमला. बॅट्समन दीपक मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती मिहिर. न्यू बॅटर. अगदी थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फिल्डिंग टीम अगदी स्ट्रॉंग पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. कुणाल अंतिम षटक हाताळताना आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप. आउट स्विंग होताना बॉल आपण पाहिला आणि नंतर मात्र या बॉल वरती येते सिंगल. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील आणि तो बॉल देखील डॉट. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 24 बॉलमध्ये 24 धावा जमल्यात. सेकंड इनिंग मध्ये 25 धाव्यांचं टार्गेट. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल सिंहगड चॅम्पियन्स टीम. चला फिल्डिंग टीम त्वरित मैदानाचा ताबा सोडा. बॅटिंग टीम चला प्रशांतदादा गांगडे आपली सेना घेऊन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. तोपर्यंत टॉस साठी विनंती केली जाईल. 4था सामना पाहायला मिळेल. प्रशांत दादा गांगडे यांनी पहिले षटक हाताळलं तर गुरुनाजी पोपेटा गावदेवी चायनीचे सर्व यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी. ओव्हर घेतली तरी 500 गुरुनाजी पोपेटा आणि त्यानंतर प्रशांतदादा मात्रे 1000 रुपये. खरं तर पहिले षटक हाताळलं तरी 1000 रुपये. प्रितेश मोरे यांनी देखील षटक हाताळलं, त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला आता ताकद पाहायला मिळेल. चला टॉस साठी विनंती केली जाते. खंडेरी यंगस्टर्स आणि वर्धनगड अव्हेंजर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे इम्पॉर्टंट आहे. खंडेरी यंगस्टर टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. वर्धनगड अव्हेंजर्स टीम चला टॉस साठी कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करा. शेवटचा कॉल असेल. पहिला चेंडू रिलीज होण्या अगोदर टॉस होणे इम्पॉर्टंट आहे.
टॉस केला जाईल. रुपेश दादा पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. टॉस केला जाते दोन संघादरम्यान. मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष ग्रुप ग्रामपंचायत पाळदेव सुकापूर सदस्य महेश दादा पाटील यांना की आपण टॉस करायचं पहा. टॉस केला जाईल दोन संघादरम्यान. पुढील मॅच पाहायला मिळेल. साहिल कौशल इन ऍक्शन रेडी आहेत. साहिल कौशल 12th मॅन राहू नका, मैदानाच्या आतमध्ये देखील उतरा. टॉस जिंकलाय. यस, खंदेरी यंगस्टार्स टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन काय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जशा रीतीने मॅच एंड होईल तशा रीतीने निर्णयाला सामोरी जा. VIP डायज वरती आमचे खरं तर आपण पाहतो या स्पर्धेची एक यशस्वी आयोजक गुरुनाथदादा पोपेट यांना आपण पाहतोय. आज खरं तर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आणि तदनंतर त्यांची उपस्थिती देखील मात्र अगदी ते या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. मागील 3 रात्रींपासून खरं तर ते जॉईंट आहेत. खूप सारी मेहनत त्यांचं देखील मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय आणि अद्याप त्यांना VIP डायजवरती आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. त्यानंतर ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल खरं तर माऊली प्रसाद इव्हेंट लाईव्हचे सर्व चंद्रकांतजी पोपेडा त्यांच्यासोबत प्रशांतदादा म्हात्रे यांना अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. 25 धाव्यांचं टार्गेट. चला मॅच ऑन करा. चेंडूची पूर्तता करा. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. पहा उशीर होत चाललाय. टाइमर ऑन केलाय फिल्डिंग टीम. प्रितेश दादा जर तुम्ही उशीर केला अंतिम ओव्हरमध्ये खेळाडू देखील आतमध्ये घ्यावा लागेल. पंधरा मिनिटाचा अवधी प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या 3 षटकांसाठी गरज दिला जातो. अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये मग कोणती टीम असो खेळाडू मात्र आत घेतला जाईल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले फर्स्ट. P1 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय राज. स्ट्राईक एंड वरती बॅटर पवन. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती सुशांत. 25 धाव्यांचं टार्गेट. अंपायर्स गिन सिग्नल. उत्तरार्धाला सुरुवात. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. पहिला बॉल. चला उशीर होत चालला. पहा फिल्डिंग टीम खूप वेळ घेत आहेत. प्रश्नदा गांगडे टाइमर ऑन आहे. 1 मिनिट तुमचा समाप्त देखील झालाय. 1 मिनिट संपलाय देखील. मागील मॅच मध्ये एक खेळाडू आत देखील घेतला. पहिलाच बॉल. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा आलाय दमदार. पवनच्या बॅट मधून षटकार. आमचे स्कोरर घाबरले होते. चेंडू जशा रीतीने आला. पहिलाच बॉल षटकार. षटकारानं दमदार सुरुवात केली जाते. मिस टायमिंग. हलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. प्रितेश मोरे यांना टिपला झेल. संपुष्टात आला बॅट्समन पवन याचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय सिंहगड चॅम्पियन्स टीमला बॅट्समन बाद.
न्यू बॅटर मोहित, नवीन फलंदाज. पहा मागील मॅच मध्ये आम्ही एक खेळाडू आतमध्ये देखील घेतलाय. या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. वेळ कधी कुणासाठी थांबत नसते. आणि आज खरं तर एक्स्ट्राचे देखील मॅचेस आहेत. मेगा फायनल, मग बक्षीस वितरण सोहळा, या साऱ्या गोष्टी आज आपल्याला पाहणं मिळेल, त्यामुळे सहकार्य करा. वाईट बॉल अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या टीमची धाव संख्या पुढे सरसावताना 7. सन्मान दिला हलक्या हाताने डिफेन्सिव्ह क्रिकेट. काही मैदानाच्या आतमध्ये पाहणं मिळतंय आणि या बॉल वरती येते सिंगल. 8 रन्स ऑन द बोर्ड, 8 धावा. आठ धाबा दाबटलावरती आहेत. तीन बॉलचा खेळ संपलाय. 8 धाबा, 25 धाब्यांचं टार्गेट. शशिकांतजी पाटील यांना देखील आपण पाहतोय, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइडला ड्राईव्ह केला आहे. प्रशांत दादा गांगडे तिथे आहेत आणि तिथे मात्र सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. 9 धावा दाबटल्यावरती पाहायला मिळतील. 16 धाब्यांची आणखी गरज असेल. षटक पहिलं. 4 बॉलचा खेळ संपलाय. चला 4 मिनिटं तुम्ही खर्च केली आहेत 4 बॉलसाठी. बंटी दादा उशीर करू नका. मॅच थोडीशी वन साइडेड आहे, परंतु कदाचित बंटी दादा बॉलिंग ट्रॅक वरती आले तर कमबॅक घडेल या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल वेगाने ट्रॅव्हल केला. बॅटाने बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि या बॉल वरती इथून येते डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती षटकार आला. कदाचित तो षटकार मात्र या ओव्हरमध्ये महागडा ठरलाय, कारण कदाचित त्या 6 धावा वाचल्या असत्या, मग धाव संख्या पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी कमी मध्ये रोखली असती. स्क्वेअरच्या रिजन मध्ये मिस झाली आहे झेल. अशा चुका घडतील तर त्या चुका मात्र तुम्हाला मागणे ठरतील आणि या बॉल वरती ते सिंगल. षटक संपतय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या पाहायला मिळते 10 ऑन द बोर्ड. 10 धावा दाबटलावरती एका गटाच्या मोबदल्यात बॅटिंग करताना सिंहगड चॅम्पियन्स टीम. येणारे 18 बॉल आणि आता 15 धाव्यांची गरज. अठरा बॉल 15 धावा. वैभव दादा काय घडेल या मॅच मध्ये? मोहित स्ट्राईक एंड वरती. षटक क्रमांक 2 घेऊन निलेश बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. 18 मध्ये 15 ची गरज. दांडी गुल क्लीन बोल्ड आणि इथून मात्र बॅट्समन बाद. मोहित इज बॅक टू द पवेलियन. थँक्यू. सफलता मिळते पहिल्याच बॉलवरती निलेशला आणि न्यू बॅटर ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 पहिल्या बॉलवरती खरे तर विकेट पाहायला मिळते. 25 धाब्यांचं साधं सोपं टार्गेट. आता ते टार्गेट चेस करण्यामध्ये देखील अडचणी निर्माण केल्या जातात फिल्डिंग टीम द्वारा. निलेश पुन्हा एकदा होईल सज्ज. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येते लेग बायच्या स्वरूपात आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 11. 14 धाव्यांची आणखी गरज. बॉल शिल्लक आहे 16 बॉल. 16 मध्ये 14. प्रशांत गांगडे यांनी षटक घातलं तर थोडंसं कमबॅक घडेल मॅच मध्ये. अद्याप
बॉलिंग ट्रॅकवरती निलेश, चांगले षटक सेकंड ओव्हर मध्ये चांगली कामगिरी निलेश यांची पाहायला मिळते. प्रितेश मोरे खरं तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. शॉट तडम्यान मध्ये प्रश्न गांगर्डे आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर सुशांत. गुरुनाथदादा बोपेडा यांच्याकडून खरं तर प्रशांत दादा गांगडे जर बॉलिंग ट्रॅकवरती आले तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं 12 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 15 चेंडू अद्याप शिल्लक आणि ज्यामध्ये बनवायच्या आहेत त्या म्हणजे 13 धावा. 15 बॉल 13 रन्स. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. टेर सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. सिंगल येते आणि या सिंगल मात्र 13 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. साधं सोपं टार्गेट आहेत परंतु त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी साकारले फिल्डिंग टीमनं. धावा जरी कमी असल्या परंतु ते रोखण्याचं काम आणि ते प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. धावा जरी सोप्या असल्या परंतु चांगली गोलंदाजी इथून स्वीकारली तर त्या धावा देखील मागण्या ठरतील. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13 चेंडू शिल्लक असतील आणि अद्याप 12 धाब्यांची आणखी गरज. इट्स अ वाईड बॉल. धावा कमी आहेत त्यामध्ये जर अतिरिक्त धावा जमतील मग ती कदाचित डोकेदुखी करेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. एक्स्ट्रा चेकडाव संघाच्या खात्यामध्ये आणि संघ पुढे सरसावेल 14 ऑन दी बोर्ड. 13 बॉल 11 धाब्यांची आणखी गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचे पहा. रुपेश दादा पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सिंगल या बॉल वरती येते. षटक समाप्त होईल दुसरं. 12 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा जमल्यात. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये आणखी 10 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. बंटी दादा 11 मिनिटं संपलीत. 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला षटक घालायचा आहे अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू थेट सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मागील मॅच मध्ये आपण खेळाडू आतमध्ये घेतलाय देखील. नियम सर्वांना सारखे आहेत. कोण आयोजक असो कोणी असो रूल्स सेम फॉर ऑल टीम्स. षटक क्रमांक 3 गांगडे प्रशांत दादा गांगडे यांनी खरं तर स्लिपला झेल टिपला तर गुरुनाथजी पोपट यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेचा फटका हवेमध्ये बॉल. नोमॅन्स झोन मध्ये चेंडू सेफ लँड होताना पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट परंतु घडलं काय. तिसरी देखील खर्च झाली आणि या बॉल वरती मिळतील 3 धावा. प्रशांत दादा अशा चुका घडतील तर चुका मागण्या ठरतील. प्रितेश दादा आपल्याकडून देखील अपेक्षित नाहीये आणि या 3 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 11 चेंडू 7 धावा. चला चेंडू सापडलाय का. अकरा चेंडू 7. स्पीडअप करा चला. खूप उशीर होतोय. 12.5 मिनिटं संपलेत. 2.5 मिनिटांमध्ये 5 चेंडू तुम्हाला रिलीज करायचे आहेत. सुशांत लेफ्ट हँड बॅटर. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा दीपक. 11 मध्ये 7 ची गरज. त्यामध्ये देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती. जशा रीतीने डॉट दिलं अगदी इम्पॉर्टंट फिल्डिंग टीमला. एखादा मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे ओपन होईल बॅटिंग टीम कडून परंतु ते फटके मात्र पाहायला मिळत नाहीयेत. ते फटके रोखले जात आहेत फिल्डिंग टीम कडून.
ऑन साइडला स्क्वेअरच्या रिजन मध्ये डीप स्क्वेअरला बॉल चाललाय. इट्स अ 4 आणि येतोय चौकार. तदनंतर एकही मोठा फटका आला नव्हता आणि तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवरती हा चौकार. 9 चेंडू 3 धावा. 3 ची गरज असताना वेल फिनिश. MS धोनी स्टाईलनं सामना संपवलाय, सामना जिंकलाय, षटकार खेचलाय आणि या मॅच मध्ये सिंहगड चॅम्पियन्स टीम विजय होताना पाहायला मिळतीये.